अखिल भारतीय बारी समाज महासंघ हा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्वांगीण विकासाबरोबरच व्यक्तिमत्व विकास, महिला विकास व युवक कल्याण क्षेत्रात कार्यरत आहे. समाजाची योग्य जडणघडण व्हावी तसेच व्यासपीठ उपलब्ध होण्याबरोबरच समाजात नव्या जाणीवा व चेतना निर्माण करण्याचे काम अखिल भारतीय बारी महासंघाने केले आहे. समाजातील उत्साही व कार्यक्षम व्यक्तींना महासंघाचा काम करण्याची संधी दिली जाते. अशाच प्रकारे समाजातील एक नामवंत व प्रतिभावंत व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित असलेल्या कुमारी दीक्षा शालिग्राम भावे यांची अखिल भारतीय बारी समाज महासंघ अमरावती जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशचंद्र घोलप तसेच राज्याचे प्रमुख अनिल हिस्सल यांनी केली आहे. दीक्षा भावे या व्यावसायिक सूत्रसंचालक असून महाराष्ट्रभर विविध सामाजिक, सांस्कृतिक व शासकीय कार्यक्रमांमध्ये निवेदन करतात. त्यांच्या निवेदनातून नेहमीच सामाजिक आशय, अर्थबोध होत असून लोकांच्या मनोरंजनाबरोबरच प्रबोधन व जागृती होत असते. विशेष म्हणजे RCN न्यूज चॅनल या मराठी वृत्तवाहिनीवर वृत्त निवेदक म्हणून काम करताना त्यांनी आपल्यातील निर्भीड पत्रकारसुद्धा कधी कमी होऊ दिला नाही. तसेच विविध पॉडकास्टच्या माध्यमातून एक छाप निर्माण केली आहे. शैक्षणिकदृष्ट्या त्यांनी MSc केमिस्ट्री तसेच मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम पूर्ण केले असून त्यांच्या अनुभवाचा उपयोग संघटनेच्या कार्यात होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. निवेदिका दीक्षा भावे या त्यांच्या प्रभावी निवेदन शैलीमुळे, सामाजिक सहभागामुळे बारी समाजात परिचित आहेत. त्यांच्या नेतृत्व गुणांवर आणि सामाजिक कार्यावर विश्वास ठेवत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. समाजातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची तळमळ दीक्षा भावे यांनी बाळगली असून त्यांच्या या निवडीबद्दल विविध क्षेत्रातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.